नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय. आज आपण आलोय नहरवाडी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा. हे माझं प्रॉपर गाव आहे. आमच्या गावामध्ये एक रेसमधली एक कुत्री आहे आणि या कुत्रीनं दाखवून दिले की संबंध त्यांच्या म्हणजे ह्या जो मुलगा दिसतोय तुम्हाला, तो एक बाहेर गावाचा आहे, परंतु या ठिकाणी राहण्यासाठी आला आहे. त्याचे आईवडील इकडं मोलमजुरी करतात आणि हा पण शाळेला जातो. आपण बोलूया त्याच्याशी नक्की याचं नाव काय आहे. कुत्री रेसमधली कुत्री आहे, श्वान म्हणू शकतो आपण, कुत्री नाही पण श्वान म्हणू शकतो. काय सांगशील बाळा, तुझं नाव काय रे? माझं रोहनानंद अवघडे नाव आहे. होय, कितवीला आहे शाळेला? 6वी. 6वीला. कुठं शाळेला आहे? धामनेर. धामनेरला. होय, शाळेचं नाव काय? कर्मवीर भाऊराव पाटील होय, विद्यालय धामनेर. हां 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 हां. काय तुझं आई वडील काय करतात? शेतातलेच काम करतात. हां. पण मी कवा कवा कुत्र्याची रेस असली तर रेसला जातो. होय. शाळा सोडून. भाऊ वगैरे आहे का तुला? हाय की बहीण आहे, भाऊ आहे. होय. बरं, मला एक सांग, ह्या काय नाव आहे कुत्रीचं? आपलं कुत्री श्वान म्हणू शकतो ना? काय नाव आहे आहे? तसं राणीच नाव आहे, बर. पण आपण काय म्हणू शकतो. होय. कुठनं घेतली ही राणी? हिला कर्नाटक पासून घेतलेली पिल्लू 5,000ला. हां. मित्रांनो, तुम्ही बघताय एक श्वान बघताय, कारवानीमधला आहे. त्यानं कर्नाटकातनं घेतली 5,000ला, पिल्लू असताना घेतलेलं. आणि काय काय खासियत आहे ह्याची रे? आता गाभणे आहे ती, आता पिल्लू होतील 10 दिवसात. होय, तुम्ही बघू शकता ती आता थोडीशी प्रेग्नेंट आहे आणि कारवानीमधली रेसमधली त्या भागाची आहे त्या. आणि कुठं कुठं रेस पळाली? ती कोल्हापूर, हां रेहमतपूर, हां. साप हां एवढ्या भागात पडली. बर. पण आठवण ती गावाची नावे अजून. हां. एक नंबर केलाय सगळ्या भागात. हां हां हां. म्हणजे तुम्ही बघितले एक राणी नावाची जी तुम्ही बघता एक मादी आहे आणि त्या मादीनं त्याचं नाव जे आहे ते आता शेवटी कसं होतंय, जी रेस असते आपली श्वान रेस असते ती एवढी म्हणजे चर्चेमध्ये नसती, परंतु आता आपण सगळ्या बैलगाड्या शर्यत सगळीकडे बघतो, परंतु ही श्वान शर्यत जी आहे ती चर्चेमध्ये नसती. कधी कधी लाईव्ह असतं, मोठमोठी मैदान असते ती लाईव्ह असतात. काय कुठं तू प्रॉपर तुम्ही हाय कुठलं नक्की? आम्ही दहिवडीचं प्रॉपर. दहिवडीचं आहे का? हो. मग तिकडं न इकडं कसं काय आला का आपलं? इकडं तिथं काम नसतात म्हणून आलो इकडं. बर. हां. काय आता किती वय आहे याचं तरी? हिचं असं मग दाखव जरा, पुढं दाखव जरा, पुढं दाखव त्यांना. या राणे, तुम्ही बघू शकताय कारवानी जातीतला आहे. आता म्हणजे तुम्ही बघितलं की सगळ्या महाराष्ट्राला एक श्वान शर्यतीचा पण नाद लागलाय. बरेचसे असे टॉपचे आहेत आणि तुम्हाला माहितीच आहे की श्वान शर्यत म्हणले की बारक्या पोरांना लई नाद असतो. कुठं आणखीन तुला असं आता तुझे आता हे आता मादी जी आहे आता तू येणार आहे आणि याच्या अगोदर कुठं म्हणजे पळावलीस तू? आता जवळची तू म्हणतोय रेहमतपूर, साप, कोल्हापूर, इकडे तिकडे, म्हणजे कशी शर्यत कशी असते ह्याची बघितली का तू कधी? म्हणजे आता खेळलाय तू पण मला माहित नाही, पण सांग, लोकांना सांग. आम्हाला सगळं माहिती आहे कुत्र्याच्यातलं, काय कसं आहे, कसं चालते. मागा आजारी होती 2 महिने झालं. बरं. हां. आता बरी वाईस तरी झाली. आता म्हणजे लहानपणापासून आधी लहानपणापासून तू घेतलं हे पिल्लू? हो. 5,000ला घेतलेलं लहान पिल्लू. आणि आता बघितलं तुम्ही, आता काय वय आहे ह्याचं? आता वय अजून माहित नाही आम्हाला. बरं, असं त्याला एवढं काय माहित नाही. ह्याला जेवण बिवण काय असतं ह्याला? 1 किलो चिकन असतं तिला. बरं. रोजचं संध्याकाळचं 1 किलो चिकन लागतं तिला. ह्याला बघा, एवढा नाद आहे, मोलमजुरी करतात आई वडील, परंतु त्याला एक नाद आहे की त्याचा नाद म्हणजे काय. आता ही जी तुम्ही बघितलं त्याला 1 किलो चिकन लागते असं बाळ म्हणता येते. आणि मी काय म्हणतोय, आता ह्याची जी ज्यावेळेस आता येणार ही त्यावेळेस त्याचे पिल्लं वगैरे काय लोकांना जर पाहिजे असतील तर काय सांगशील? लोकांना 2,000 स्वस्तात आणि मस्त. बघा, रेसमधली कुत्री आहे आणि तिचं जर तुम्हाला जर खरंच जर तिचे जर पिल्लं जर पाहिजे असतील तर मलाच कॉल करा 95 61 11 99 40 आणि आपण याची गाठ घालून देऊया. आम्ही एकाच गावचे आहेत. माझं गाव नेहरवाडी आहे. मला बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये सगळे लोक ओळखतात, परंतु म्हटलं जर आज एखादं गरीबाचं आहे एक पिल्लू
पिल्लू होतं, त्यातनं आता मादी मोठी झाली आणि म्हटलं जरा एखाद्याचं चांगलं होत असेल पिल्लांचं, जर त्याला थोडेफार पैसे होतील खर्चा पाण्याला बघा, मला कॉल करा, मी सांगेन तुम्हाला केव्हा त्याची म्हणजे पिल्लं मिळतील काय, ज्यावेळेस ती जी येण होईल त्यावेळेस सांगेन मी तुम्हाला. आणि काय सांगशील कसं म्हणजे कसा पळा ह्याचा? ह्याचा पळ आधी कोल्हापुरात पडली तेव्हा पाय मोडलाय. बरं. आता त्यामुळे आजार येवायच. हां. तिच्या पायाला आता पट्टे बरं. प्लास्टर आता केलाय. आता नाही कुठल्या पायाला नक्की? काय उजवा पाय. हां. डाव्या पायाला. मित्रांनो त्याच्या डाव्या पायाला थोडंसं जरा पळताना थोडंसं ते जखमी झाला होता, त्याच्यावरून त्यानं शर्यत क्षेत्रातनं थांबवलीच का? हो थांबवली. हां. मग तुला आता तू एवढं करतो, तुझे आई वडील काय म्हणत नाही तुला? नाही काय का? खायचं तेवढं मारा, आपल्याला क्षेत्राचा नाद आहे तेवढं. बघा शाळेत लहान पोरगं जातं आणि त्याला एवढा नाद आहे ना, नादासाठी काय करू शकतो माणूस, काय सांगावं. जसं आपल्याला महाराष्ट्राला माहीत आहे बकासूर कसा घडला आहे, तसंच काय सांगावं. ही जी जर पिल्लं जर घडली तर ह्याचं नाव निघल. काय मेसेज देशील आता कुठं तुला माहिती आहे का शर्यत वगैरे आता ह्याची कुठं काय जवळ आसपास? ती मित्र आहे त्याचा फोन येतो आम्हाला. होय, कुठं शर्यत आहे काय आहे का? हा. म्हणजे तसं शाळा बुडवून जातो का आपलं, शाळेतल्या घरच्यांना विचारून जातो? शाळा बुडवून जातो. नाद आहे. नाद आहे, नादासाठी माणूस काही करू शकतं. बरं ठीक आहे. आणि आता ह्याची ज्यावेळेस पिल्लं होतील त्यावेळेस मला सांग, मी कॉल करीन लोकांना आणि एकदा दाखव जरा थोडंसं वयस पुढे फिरवून दाखव थोडंसं असं लोकांना. बघू शकताय मित्रांनो, राणी नावाची एक श्वान आहे, बघू शकताय. दाखवा जरा कॅमेरामॅन. चालू आहे पुढं असा इकडं बघा कसं आहे. मला कॉल करा 9561119940 कुणाला जर पिल्लू जर पाहिजे असेल तर कारवानी या श्वानचं. व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.